परभणी शहरातील प्रशासकीय इमारतीच्या भिंतीलगत रात्री उशिरा अवैध बांधकाम, मात्र जागा हडपण्याचा प्रयत्न मनपानं हाणून पाडला. मनपानं काढलं अतिक्रमण. वाढत्या उष्णतेचा आंबा उत्पादकांना फटका. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोहर गळायला सुरुवात. उत्पन्नावर यामुळे मोठा परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत. वाशिममध्ये कांद्याच्या पिकावर मधमाशा येत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून कृत्रिम परागीकरणाचा प्रयोग, मात्र हा प्रयोग कितपत यशस्वी होतो यासंदर्भात साशंकता. विजवाई कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत. मका लागवडीतनं नांदेडचा शेतकरी मिळवतोय भरघोस उत्पन्न. पाटोदा इथल्या किशनराव पाटलांचा मका लागवडीचा यशस्वी प्रयोग. पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीतनं चांगलं उत्पन्न. भंडारा जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या निधीमधून वगळलं तर शेतकऱ्यांमध्ये यामुळे संतापाची लाट. जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं आणि शेतजमिनींचं नुकसान. पुण्याच्या इंदापुरात उन्हापासून ड्रॅगन फळांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल. हिरव्या शेडनेटचा वापर. पॉलीहाऊसमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिरव्या शेडनेटचा वापर. वाढत्या उष्णतेचा आंबा उत्पादकांना फटका. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोहर गळायला सुरुवात. उत्पन्नावर यामुळे मोठा परिणाम होण्याची भीती.